नमस्कार. नमस्कार. काय चाललं? काय नाही चाललं साहेब, तुमचंच काय चाललंय? काय नाही, वरनं खाली यायला लागलं डायरेक्ट तुमच्यासाठी हेलिकॉप्टरच्या खाली बसून. हेलिकॉप्टरच्या खाली बसून हो, हेलिकॉप्टर फॉर्मचे झालं म्हणून डायरेक्ट पाय यायला लागलं साहेबाला. मग कसं करायचं आता, मिटवायची का लांबवायची? लांबवा तुमच्या हिशोबाने. नाही आता जागेवर मिटून घ्या, तुमची केस डायरेक्ट वारकाकडे देऊन टाकली आता. केस वारकाकडे, दाढी सुताराकडे आणि बगली हवालदारकडे आता. असं आहे का? हा, काय बी गोळ करा तुम्ही, आता काय अडचण येणार नाही. काय अडचण आली तर मी असतो फरार, तुम्ही घाबरायचं नाही. काय अडचण आली तर फोन करायचा, बॅटरी काढून डायरेक्ट. मोबाईल घरी, सिम संघ आहे माझ्या आता. तुमचा नंबर सांगा ना आम्हाला. 9863 बोकडून 15 9917 पोतं 18 केस कात्रा. अरे वा. 2 नंबर आहेत आपल्याकडे, हे नंबर आहेत. कधी फोन करायचा, काय अडचण आली तर लगेच फोन लावायचा, आपल्याला बॅटरी काढून डायरेक्ट. बर बर. हा, मी सावंत साहेब, बिन पगारी फुल अधिकारी दंगल पेटले का डायरेक्ट घरी असतो. भेट ना आता बायको कोणाला. बायको फौजदार, मी हवालदार. बायकोचा मार खाऊन तुमचं परमिशन वाढलंय. हा, मग काल 15 लोक अटक केले बिगर पेनारे. का पेत नाहीत म्हणलं, पेनारला सबसिडी, ना पेनारला हातकडी. आणि जो पिऊन बायकोचा मार खाईन त्याला 15,000 बक्षीस ठेवला. कुठं अटक केली 15 लोक? फुलाखाली ऑफिसच दिलं टाकलं ना आपलं. असं आहे का? हा, काय अडचण नाही म्हणलं त्यांना. फुल परवानगी दिली. आता 3 टाइम त्यांना नाश्ता चालून संध्याकाळी 100 मिले. बरोबर. पिनारला सबसिडी, ना पिनारला हातकडी. आणि जो पिऊन बायकोचा मार खाईन त्याला 15,000 बक्षीस देपळी बोनस ठेवला आता. असं आहे का? डायरेक्ट मला वरनं खाली यायला लागलं. बर, कसं काय चाललंय तुमचं बाकी? बरं आहे, नसल्यापेक्षा बरं आहे. काय कमी नाही साहेबाला, फक्त खर्चातून खायचं वांद आहे. शेतीत काय काय केलं आम्हाला? आता यंदा ऊस लावला पत्र्यावर, चुलीमध्ये मोटर आहे, हौदामध्ये बोर आहे. झाडावर बैल आहे, खाली काढबाय. असं आहे. काहीच कमी नाही, फक्त खर्चातून खायचं वांद आहे मला. नाही तर गावतावणी पैसे बघा साहेब, 3 बँकेत माझ्या नावावर. असं आहे का? हो, बंद पडलेले. कोणत्या पंचायत? सदा बंद. सदा बंद बँकेत आपल्या नावावर सगळ्या. काय अडचण नाही. लागले पैसे तर आपल्या ऑफिसला या, तुम्हाला देऊन टाकीन एखादं चिल्लरचं पोतं. कधी यावा? 32 तारखेला येईन या. हो, येईन त्याला 32 ला येऊन जावा तुम्ही. तुम्हाला देऊन टाकीन पैसे लागले तर. पैसे येताना घ्यायला या तुम्ही, पोते घेऊन या घरचे, आणि राख्याचा रम घेऊन या संग. पेटून द्यायला नाही, उजेड करायला लाईट गेल्यावर पैशाला काय कमी नाही तिथं. बरोबर. उजेड करायचा आणि माल घेऊन जायचा. गावतावणी पैसा आहे तिथं. हा, उजेड केलं होतं. लाईट गेल्यावर पैसे कुठे दिसतील तुम्हाला? हा, नाही ना. हा, त्याच्याकरता पैशाला काय कमी नाही. तुम्ही राखेल ड्रम घेऊन यायचे, कार्यपेटे असतात आमच्याकडे. बरोबर आहे. बिन पगारी फुल अधिकारी डायरेक्ट दंगल पेटले का घरी असतात. यंदा सख्या सासऱ्याचं लग्न काढलं माझ्या आता. कुठे आहे लग्न? यंदा तळेवर लग्न आहे, डायरेक्ट पाण्याची सोयी साहेबांचं चालू आहे. जेवायला भरपूर केलं. काय काय लाडू केलं? केले मिठाचे, भुका लावून चपात्या, भिंडकीचा खार, लांडक्याचा रस्सा, आणि तोंड वासून बसायचं डायरेक्ट. बर बर. जेवायला काय कमी नाही. पाय बांधून यायचं आणि तोंड बांधून जेवायचं. काही गाडी चाळण घ्यायची, पाणी प्यायला आणि पोतरा घ्यायचा तोंड पुसायला. गाडी पाठवून द्या ना मग आम्हाला तुम्हाला लग्न. डायरेक्ट गाडी येईन, टायर काढून यायला. सगळं वराड बोलीला गाडीच्या खाली बसून, म्हणजे वर ऊन लय लागतं ना, त्याच्याकरता खालीच बसून बोलीला सगळं वराड. गाडीच्या खाली बसून. हो, खाली बसून डायरेक्ट काय अडचण येणार नाही म्हणलं वराडाला. बरोबर आहे. काय अडचण आली तर मग आहेच आपल्या गाड्या बिगर टायरच्या. हा, मग मिटवायची का लांबवायची आता? लांब हो ना अजून नाही, थोडं. जागेवरच मिटून घ्या. काय अडचण आली तर काय नाही, जागेवर मिटून घ्या. आता तुम्हाला काय अडचण नाही. काय अडचण आली तर मी असतो फरार, तुम्ही घाबरायचं नाही. बिन पगारी फुल अधिकारी दंगल पेटले का डायरेक्ट घरी असते. सावंत साहेब जामखेडकर, बिन पगारी फुल अधिकारी. जय हिंद, जय महाराष्ट्र.